या श्रीरामपूरमध्ये शिवाजी रोडवर एक शिवाजी चौक आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवायचा आहे, तर तो कुठं बसवणार? तर तो श्री शिवाजी महाराज चौकातच बसवणार ना, का तो गांधी चौकात बसवणार, का तो भगतसिंग चौकात बसवणार? तर या नैसर्गिक जी पार्श्वभूमी तयार झाली शिवाजी चौकाची, तर या पार्श्वभूमीवर या तालुक्यातल्या हिंदू समाजाची अशी मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा श्री शिवाजी महाराज चौकातच बसवला पाहिजे। ही मागणी आम्ही शाळेत असल्यापासून ऐकतो। 40 वर्ष या विषयावर वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी मोठमोठी आंदोलनं केली आणि या मागणीला काही यश आलं नाही। मागच्या वर्षी 10 मार्च 2024 रोजी मठाधिपती सरला बेटाचे रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्री शिवाजी महाराज चौकामध्ये नामदार विखे पाटलांनी भूमिपूजन केलं आणि परत आता 1 वर्षांनी या ठिकाणी 21 एप्रिल 2025 ला भाजी मंडईमध्ये भूमिपूजन केलं। मग भाजी मंडई जर भूमिपूजन करून त्या ठिकाणी जर पुतळा बसवायचा तुम्हाला होता, तर मग मागच्या वर्षीच्या झालेल्या भूमिपूजनाचं काय? या ठिकाणी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा बदलून हिंदू समाजाचा विश्वासघात केलेला आहे, रामगिरीजी महाराजांचा विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे। या विरोधामध्ये हा हिंदूंचा आक्रोश आहे। हा आक्रोश मांडण्यासाठी ही आजची सभा आणि हा मशाल मोर्चा आहे। अजूनही जर ही जागा बदलली गेली नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जर पुतळा बसवला गेला नाही, तर काय हिंदुत्ववादी संघटनेची किंवा शिवप्रेमींची भूमिका असणार आहे? नाही, याहीपेक्षा प्रखर आंदोलन होतील ना। आता ही सुरुवात आहे आंदोलनाची। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।